पेठमध्ये राजकीय भूकंप, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। दिनांक 26 मार्च 2025 रोजी मुंबई येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, भाजपा नेते रवींद्र अनासपुरे, विजू चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय। प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी पंचायत समिती सभापती व पेठ दिंडोरी माजी विधानसभा प्रमुख नंदू गवळी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सोहळ्याला भाजपा नेते रणजित देशमुख, रवींद्र गांगोले नाईक, शरद कासार, सुवोध पाटील, पंकज पाटील, याकूब शेख, संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त केली असून आगामी काळात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। या प्रवेशामुळे पेठ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर यांनी अधिक माहिती दिली आहे। काल मुंबई येथे माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पेठ तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे। आज आपण बघतोय या देशाचं गौरवशाली नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत विकास करतोय, त्याच पद्धतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकास करतोय। या विकासाच्या नावावरच विकासावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पेठ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहे। उद्धव ठाकरे गटाचे जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते पेठ तालुक्यातून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालाय। मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर संघटन पर्व आमचं सुरू आहे। या संघटन पर्वाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात 1.5 कोटी सभासद होऊन हा महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील हा सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी झालेला आहे आणि त्याच विश्वासाने हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले। मी पुन्हा त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। प्रवेशामध्ये नंदराम गवळी, त्याचप्रमाणे दिलीपजी चौधरी हे प्रमुख पदाधिकारी होते, ते माजी सभापती आहेत। त्याच पद्धतीने उभाटा गटाचे ते नेते आहेत, त्यांनी त्यांच्या समर्थकांसह मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। नमस्कार, मी नंदू गवळी। काल पार पडलेल्या भाजप पक्ष कार्यालयात चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला। भाऊ, काय सांगाल? नंदराम गवळी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी उभाटा गटातून भाजपात प्रवेश केला आहे, काय प्रमुख कारण आहे? नमस्कार, प्रथमतः मी सुरेश श्रीरामन गावंडे या ठिकाणी नंदूभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही काल मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीताईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही पक्ष प्रवेश केला। त्याचा आनंद म्हणजे असा किंवा त्याचं प्रमुख कारण म्हणजे असं का आज जगामध्ये भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष उदयास येताना दिसतोय आणि प्रामुख्याने तो झालेला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने बीजेपी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीत विकासात्मक दृष्टिकोन घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने जनसामान्यपर्यंत कशा शासनाच्या योजना जातील, शासन कशा पद्धतीने तळागाळात काम करेल आणि ह्या गोष्टीला प्रभावित होऊन आम्ही मुख्य कारण का आज राजकारणामध्ये 80% हे समाजकारण आणि 20% हे राजकारण आम्ही हिब्रिड वाक्य घेऊन नंदूभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी पेठ हा आदिवासी विभाग आहे आणि आमच्या समाजाच्या ज्या पद्धतीने काही विकासात्मक धोरणे किंवा काही विकासात्मक कामे ही अपूर्ण दिसत आहेत, तो जो बॅकलॉग आहे हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही हा महत्त्वाचा निर्णय नंदूभाऊंच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे। पक्षांतराच्या या निर्णयावर आपल्या समर्थकांची, नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे? नाही साहेब, जसं तसं म्हणजे मी या ठिकाणी सांगितलंच का नंदूभाऊ आणि आम्ही सर्व जे कार्यकर्ते आहेत, प्रथमतः राजकारणामध्ये येण्याचं मुख्य कारण हेच होतं का आम्हाला जो आमचा समाज मागासलेला आहे आणि त्या समाजाचं जे काही आमचं देणं आहे का आम्ही ज्या गोष्टी समाजासाठी जास्तीत जास्त कशा पद्धतीने उभ्या करू शकतो, मग त्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मुख्यत्वे करून नंदूभाऊंच्या नेतृत्वाखाली हे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपामध्ये आपल्याला कुठली जबाबदारी दिली जाईल असे आपणास वाटतं? निश्चितच जबाबदारी तर जसं पक्ष ठरवेल, ज्या पद्धतीने संघटन असेल, संघटन मंत्री असतील, संघटन जे प्रमुख पदाधिकारी, शेवटी जबाबदारी हे देणं हे त्यांचं काम आहे. आम्हाला सांगितलेलं काम हे पक्ष संघटन कशा पद्धतीने वाढेल याची आम्ही प्रमुख जबाबदारी खांद्यावर पेलू आणि पक्ष संघटन किंवा पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने आम्हाला सूचना करेल त्या पद्धतीने आम्ही जनसामान्यामध्ये आमचं भारतीय जनता पार्टीचं काम पोहोचवण्यासाठी तत्पर आहे. नमस्कार, मी शशिकांत नारायण भुसारे, कोटंबी, तालुका पेठ. आम्ही बरेच दिवसापासून शिवसेनेमध्ये काम करत होतो. पूर्वीपासून म्हणजे शिवसेना हा आमचा एक रक्तातील पक्ष होता आणि त्याबरोबर आम्ही काम करत होतो. परंतु आज जे राजकीय वातावरण आहे, राजकीय पक्ष आहे, तो हा भाजप चांगला आणि मोठा पक्ष आहे आणि आम्हाला स्थानिक लेवलला ह्या पक्षात काम करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. राजकीय वर सत्ता नसल्यामुळं आमची बरीचशी कामं अडचणीत येत होती. म्हणून जो नंदूभाऊने सगळ्यांचा विचार घेतला, सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व जनसामान्य लोकांचा विचार घेतला आणि नंदूभाऊने सांगितलं की आपल्याला जर जनसामान्य लोकांची कामं करायची असतील, सर्वांची कामे झाली पाहिजे, ह्या उद्देशाने नंदूभाऊने एक चांगला निर्णय म्हणजे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणे हाच आपल्याला एक महत्त्वाचा आता दुवा आहे आणि तो आपण करून आपली पुढील कामे, जनसामान्यांची कामे करूया. या भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. हे चांगले प्रश्न मिटवण्यासाठी एक भारतीय जनता पार्टी हे महत्त्वाची पक्ष आहे, जो केंद्रातही सत्ता आहे आणि राज्यातही आहे. ती सत्ता आम्हाला पेठ तालुक्यात विकासात्मक कामातून चांगली नंदूभाऊच्या मार्गदर्शनाखाली करायची आहे आणि ते आम्ही करून दाखवणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.